आज आपण बघणार आहेत नखं कसं कापायचं। कारण खूप वेळा असं झालेलं आहे की नखं कापता कापता बोट कापून घेतात लोक। त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, ह्याला म्हणतात नेल कटर। नखं कापण्यासाठी यूज करतात, दुसरं काय करायचं नसतं। हे बघा, ह्या साईडला असताना ते नखं कापायचं झाल्यानंतर मग नखं त्यावर घासायचं, मग त्यामुळे ते आपले नखं खूर वाटत नाहीत। आणि हे आहे ना, हे असं नखात घालून घाण काढण्यासाठी। नाहीतर एक जण नखं असं वाढवते ती जसं त्यांच्या आजोबाची प्रॉपर्टी आहे का काय असं वाढवते ती। त्यामुळे हे असलं दिलं आहे। तुम्ही नखं वाढवत असेल तर स्वच्छ वाढवा, घाण वाढवू नका। त्यामुळे हे असलं दिलं आहे। ते दोन दिलं आहे, कारण माहिती आहे त्यांना लोक एक गोष्टी नीट ठेवत नाहीत म्हणून दोन दिलं। हे बघा, नखं असं कापायचं असतं। कापताना ते उलटं करायचं। उलट्या गोष्टी आहे ना लय लवकर चालतात, सरळ गोष्टी कधी चालत नाहीत। हे बघा, हे आहे ना नखं आहे ना कापताना असं कापायचं। बोट बघा, त्यासाठी तुमचे हात असणं गरजेचं आहे। हाताला बोटं असणं गरजेचं आहे। बोटं नाहीत नखं कापायला गेलं काय कापणार मग त्याच्यामुळेच मी म्हणतो पहिला माझे व्हिडिओ नीट बघत जावा आणि मग ट्राय करत जावा। हे बघा, असं गोल नखं कापत जावा आणि कोपऱ्यातनं नखं कापलं ना ते तुमच्यासाठी अवघड होईल। कारण नखं जेवढं कापील ना त्या सगळ्या साईडनं वाढत असते। आणि एक गोष्ट, नखं कापल्यानंतर ते कुणाच्या हाती लागू नये असं करायचं असतं, नाही तर जमिनीत बुजवून टाका, काय टेन्शन नाही। कारण असं म्हणतात की नखात आणि केसात आपली आहे ना आत्मा असते, म्हणजे DNA असते। असं काय काय गोष्टी लय असते ती तुम्हाला सांगणं म्हणजे ते याच्यासाठी एक लेक्चर ठेवू आपण हे झाल्यानंतर, शिकवत झाल्यानंतर। हे बघा, हे आहे ना पायाची नखं काढताना आहे ना आपल्या हाताच्या बोटात पायाचे बोटं पकडायचं आणि मग कापायचं। असं सोडलं ना ते पायाची बोटं असं खालीवर वळवळ करत असते ती। असं कोपऱ्यात घालून नखं कापायचं नसतं। असं बघा, हे बघा असं कापायला जातं आणि साईडला असं लागतं। बघा हे कसं उडलं आहे माझं, ते तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे, मी तसं करत नाही कधी। हे बघा, हे मधलं बोट खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। ह्यासाठी हे बघा, मधलं बोटाला असं दाबायचं मग ते नख कापायचं। असं सरळ बोट ठेवलं ना आपलं खालीवर होतात बोटं, त्यामुळे कुठं तर सपोर्ट लागतं। हे बघा, माझं नखं कापायचं झालेलं आहे, माझं सगळं झालेलं आहे। पहिला मी नेल कटरवर असं बोटं रब करणार, सगळे नखं एकदम टमटमीत करणार आणि मग नंतर हे आहे ना हे झालं की पूर्ण बंद करायचं। हे बघा, असं बंद करायचं असतं। बंद केलं की ह्याला साईडला ठेवा, असं झटकून एकदम साफ करून बाहेर ठेवा आणि जे नखं पडलेत त्याचा विल्हेवाट लावायचं। सगळं गोळा करायचं, जरा पण नाही सोडायचं। कारण घरात नखं कापायचंच नसतात मित्रांनो। मी तुम्हाला दाखवण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी घरात नखं कापलेले आहेत। घरात नखं कधी कापायचे नाहीत, बाहेर कापायचं आणि बाहेरच त्याला विल्हेवाट लावून यायचं। त्यामुळे मी सगळं गोळा केलं, घेतलो हातात, पळलो फट्ट करून। असे दरवाजा उघडला, बघू इकडं टाकू का तिकडं टाकू, कोण आहे का बघायला का, मग ह्या कोपऱ्यात टाकू त्या कोपऱ्यात नाही, कोपऱ्यात नाही टाकायचं, बाहेर टाकायचं, कोणाच्या हाती लागू नये असं। कळलं मित्रांनो? आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय मित्रांनो।